नमस्कार. मी सचिन मीरा नामदेव कोळपे, पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव, पोस्ट कोळपेडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप. आपल्या ग्रुपची या ठिकाणी 50,000 सभासदांकडे वाटचाल सुरू असताना 25 ग्रुप आपण या संकल्पनेचे संपूर्ण केलेले आहेत. आपल्या सर्वांना शंका आहे की हे 25 ग्रुप आहेत का? ही संकल्पना महाराष्ट्रातील सर्वात मोठी आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे. प्रथमतः आज जो मकर संक्रांतीचा सण आहे, या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजपासून पुढचे 25 दिवस मी प्रत्येक ग्रुप आपल्याला दाखवणार आहे आणि या सोबतच आपल्याला एक सूचना जी आपल्या फायद्याची आहे ती या ठिकाणी करणार आहे. तर पुढचे 25 दिवस येणारे व्हिडिओ आपण बघा. त्याचप्रमाणे ज्या ग्रुपची जी लिंक आहे ती देखील आपण देणार आहोत, त्यावरती आपण सहभागी व्हा. प्रथमतः ग्रुप क्रमांक 25 बद्दल मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. हे नाव आहे 25 महाराष्ट्राचे धनगर वधूवर सूचक ग्रुप क्रमांक 25. यावरती 141 मेंबर आज रोजी आहेत. आम्ही जे आपल्याला वारंवार सांगतो की आमच्याकडे 21,000 सभासद संख्या आहे आणि पुढील वाढीसाठी आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. तर माझं आपल्याला सांगणं आहे की आपण आपल्या ग्रुपचे सभासद आहेत. आपल्याला आता काय करायचंय, आपल्याला सभासद वाढीसाठी आम्ही या व्हिडिओ सोबत एक लिंक आपल्याला देत आहोत. ती किमान आपल्या 5 गरजवंत नातेवाईकांना आपण पाठवा, म्हणजे ते लोक यावरती सहभागी होतील. म्हणजे 141 लोक सहभागी आहेत. एका ग्रुपवरती साधारणपणे 1024 ते 25 लोक असतात. म्हणजे 880 लोक, 880 लोकांच्या सहभागाने ही संकल्पना संपूर्ण होणार आहे. आपण जर सर्वांनी ठरवलं तर एकाच दिवसामध्ये ग्रुप क्रमांक 25 या ठिकाणी संपूर्ण होणार आहे. आणि या ग्रुपच्या माहितीसोबत आजचा आपल्याला द्यावायचा संदेश असा आहे की आपला बायोडाटा चांगल्या व्यावसायिक कम्प्युटरवर बनवा. कम्प्युटरवर बायोडाटा बनवल्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या फॉर्मॅटमध्ये आपला बायोडाटा निर्माण होतो आणि तो भरपूर लोकांपर्यंत जाऊन आपल्याला उचित असा प्रतिसाद मिळतो. आपला बायोडाटा 94 21 58 27 16 या नंबरवर पाठवा. आम्ही तो ग्रुपवर टाकू. आपल्या सभासद वाढीसाठी आपले सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि बायोडाटा कसा बनवायचा या बाबतीत उद्या मी निश्चित आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद. रामकृष्ण.